स्वातंत्र्य सैनिक मानधनासाठी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांचं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा। मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेणारे स्वातंत्र्य सैनिक उत्तम निवृत्ती कुडके यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक यांचं पाल्य विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं असून स्वातंत्र्य सैनिक मानधन सुरू करण्यात यावं यासह अन्य मागण्यांना घेऊन सदर उपोषण सुरू करण्यात आलंय। स्वातंत्र्य सैनिकांची हेळसांड करत असलेल्या सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन तीव्र करून आत्मदहनाचा इशारा या अनोख्या आंदोलनातून देण्यात आलाय। काही दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक अनोखं आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनामध्ये माजी स्वातंत्र्य सैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे आमरण उपोषणाला बसले आहेत। ते 105 वर्ष वयाचे असून स्वातंत्र्य सैनिक असताना देखील त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे। स्वातंत्र्य सैनिकाच्या विविध मागण्यांना घेऊन सदर आंदोलन सुरू असून आंदोलन तीव्र करण्याच्या हेतूने आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। हे पेमेंट आमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेमेंट बंद केलंय आणि दुसरी जमीन गेली समजा रोडमध्ये आमचं एवढं मागणं आहे। आणि पुन्हा 15 मिनिटाकडे आम्ही गेलो, दिशाभूल केली आणि म्हणून आम्ही इथं आलो। म्हणून इथं आमची मागणी अशी आहे म्हणून मी आज माझं उपोषण चालू आहे। नाही उपोष करत 3 दिवसापासून आमची मागणी त्यांनी मान करावं खऱ्याने, नाही तर आपलं देहदान। आमच्या मागण्या सर, आम्हाला स्वातंत्र्य सैनिक पाल्ले यांना तात्काळ नोकरी मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी। आमच्या तात्काळ स्वातंत्र्य सैनिक पाल्याला इतर राज्याप्रमाणे पेन्शन लागू करावी। आणि दुसरी, हे वयोवृद्ध माझे आई वडील म्हातारे हे लोक इथं बसलेले आहे, यांची सरकारने पेन्शन बंद केलेली आहे, पेन्शन चालू करावी ह्याच आमच्या मागण्या आहे। तरी हे वयोवृद्ध लोक इथं बसलेले, आता ह्या वयोवृद्ध वयामध्ये हे लोक रोडवर असं आंदोलन करणं हे सरकारला लाजिरवाणी वाटते। कसं वाटतं हे, काय करावं, आम्हाला पर्याय रोडवर आखरी उतरणंच लागलं। मी स्वातंत्र्य सैनिक पाल्य असून आम्ही भारताला लढा, मराठवाड्याला लढा देऊन आमचे हाल हे हाल होते। स्वातंत्र्य सैनिक पाल्याचे, स्वातंत्र्य सैनिक वयोवृद्धाचे असे हाल, मग ही किती लाजिरवाणी सरकारला, किती लाजिरवाणी बाब होती, काही कळत नाही सरकारला। डोळे झाकून झोपले सरकार। आखरी अंतिम टप्प्यावर आलेलं आहे, म्हणून हे आम्हाला दाखवणं आहे त्यांना का बाबा ही आता या उरलेले माझे स्वतःसह आई वडील एवढेच राहिलेले, आता यांच्यासाठी पण आता माझा टाईम यावा आणावं का। यांना मुख्यमंत्री साहेबाला माझं एवढंच निवेदन आहे का बा यांनी तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करावा। 17 सप्टेंबरला ते उद्या इथं येत आहे, तरी तिथे येण्या अगोदर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। स्वातंत्र्य सैनिक आम्ही असून आमचे स्वातंत्र्य सैनिक इथं घेऊन बसणार आणि तुम्ही तिथं 17 सप्टेंबरला तिथं झेंडा फडकणार, हे योग्य नाही। मुख्यमंत्री हे अमृत उत्सवाच्या निमित्ताने संभाजीनगरला येतात। ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलं, त्याग केला, त्यांच्या जीवावर राज्य देश स्वतंत्र झाला, त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या व्यथा, त्यांची परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी पाहावी। त्यांना ज्या अडचणी आहेत, त्यांच्यावर ज्या झालेल्या अन्याय आहेत त्यांचे दूर करावेत। स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना नोकरी, त्यांचे वेतन वाढ, अशा विविध मुद्द्यावर आमचे वडील श्री उत्तम निवृत्ती कुडके स्वातंत्र्य सेनानी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। निवेदन शासनाकडे गेलेले आहेत, वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत। सर्व निवेदनाचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी इथं यावं, अध्यादेश काढावेत, अन्यथा आमचे वडील इथं देहत्याग करणार आहेत। ही गोष्ट 100% खरी आहे। आमच्या वडिलाचं वय 105 वर्ष वय आहे। त्याने इंग्रजाविरुद्ध लढले, तर निजामाविरुद्धही लढले, तर 16 वर्षे सतत त्यांनी संघर्ष केलेला आहे इंग्रज आणि निजामाविरुद्ध। देहत्याग, त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाचा विचार करावा। स्वातंत्र्य सैनिक हे नामशेष होणार आहे, फार तर 5-10 वर्ष शासनावर बोजा राहणार आहे। पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक कुठेही सापडणार नाहीत। तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाची सेवा करण्याचे योगदान घ्या, लाभ घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या
तुमचं भविष्य खूप चांगलं राहील. त्यांचा तळतळाट घेऊ नका, त्यांना पायाखाली चिरडू नका, असं आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे. आमच्या लेकरं बाळ आमच्या नवऱ्या मरून गेले, आमच्या लेकरं झाले. स्वतंत्र सैन्याचे लेकर करू आम्ही मागून मुंबईला जाऊ, आम्ही जायचं होतं मुंबईला जाऊ आम्ही आंबट केलं, पण आम्हाला काय ते फिरे द्यायला काय टेन्शन द्यायला आमची काय करावं, आम्ही मरायला लागलोच ना. गवर काय करावं आता, यावेळी आत्मधैर्य करायचं आता त्यांच्या मोरं द्या. काय करावं मग आता, तरी काय करायचं तुम्ही? मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.